थंडी आली, वाटाणे आले, की आपण फ्लावर वाटाणा करणार नाही असं होणारच नाही. तर आज मी मस्तपैकी ना असे हॉटेलसारखी एकदम छान चवदार टेस्टी अशी ना आलू मटार गोबीची भाजी करणार आहे. म्हणजेच फ्लावर बटाटा आणि मटार याची मिक्स भाजी करणार आहे. सगळीकडेच ही सगळेजण आवडीने खातात. पूजा समारंभामध्ये, लग्न समारंभामध्ये सुद्धा आलू मटार गोबीची भाजी नेहमी खायला भेटते. तर बघू शकता आज मी मस्तपैकी सिंपल पद्धतीने पण अगदी चवदार टेस्टी अशी ही आलू मटार गोबीची भाजी केलेली आहे. आता बघायला गेलं तर रोजच आपण करतो, पण थंडीच्या दिवसात कसं मटार वगैरे येतात, त्यामुळं आपण ही भाजी आवडीने करतो. तर इकडे साहित्य काय काय घेतलं आहे मी तुम्हाला सांगते. इकडं फुलगोबीचा गड्डा छोटासा आणला होता, त्याचे तुकडे केलेत, असे तुरे काढलेत बघा. बारीक नाही करायचे, असे थोडेसे मोठे ठेवायचे, थोडेसे मिठाच्या पाण्यात ठेवायचे, म्हणजे कसं काळे पडत नाही, असे तुरे काढून घ्यायचे. आता फुलगोबी तुम्ही जास्त कमी प्रमाणात जसं वापरता तसं हे असे तुरे काढून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यात ठेवायचे. एक मोठा बटाटा चिरून घेतला, बारीक तुकडे केलेत, वरचं साल वगैरे काढून असे बारीक तुकडे केलेत. मोठेसुद्धा तुकडे करू शकता, पण छोटे जरा बरे वाटतात खायला, त्यामुळे मी बारीक केलेत. त्यानंतर इकडे मी वाटाणे घेतलेत बघा, अर्धी वाटी. आता याचं काय प्रमाण नाही सांगत, पण अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि थोडेसे गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेत, म्हणजे थोडे नरम सॉफ्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, एक बारीक चिरलेला टमाटर घेतलं आहे, हे बघू शकता. त्यानंतर मी इकडे अद्रक आणि लसूण घेतला आहे, 5-7 पाकळ्या लसणाच्या आणि 2 तुकडे अद्रकचे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर, हे बघू शकता, थोडीशी चिरलेली कोथिंबीर. इकडे तुम्ही खडे मसालेसुद्धा वापरू शकता. आता आपण हे फ्लावर बटाट्याचं पाणी काढून घेऊया. हे बघा, फ्लावर बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि सर्वप्रथम हे फ्लावर थोडासा फ्राय करून घ्यायचा. मग त्यानंतर बटाटे टाकायचे. थोड्याशा तेलामध्ये फ्लावर टाकून ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि थोडीशी हळद टाकायची. ह्याने काय होतं ना, फ्लावरचा कच्चापणा तो नाहीसा होतोच. दुसरी गोष्ट, फ्लावरला एक वेगळी छान चव येते भाजीमध्ये, म्हणजे असं फिक्कट वाटत नाही खाता वेळेस. त्यामुळं ना सुरुवातीला बटाटा आणि फ्लावर असं थोडं हळद मीठ टाकून फ्राय करायचं. याचा कच्चापणा निघला जातो. दुसरी गोष्ट, चव चांगली येते भाजीला. आता फ्लावर बटाट्याची भाजी काही मोठी विशेष भाजी नाही आहे, पण जरा ते थोडीशी वेगळी पद्धत केली की चांगली चव लागते. नेहमी एकच पद्धतीने आपण केली की तीच चव खाऊनसुद्धा बोर होतं का नाही, त्यामुळं थोडंसं चेंज करायचं. आता मी हे बटाटेसुद्धा याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहेत आणि हळद मिठामध्ये हे फ्लावर बटाटा जरा फ्राय करून घेते, अगदी स्लो गॅसवर. कसं ओलं आहे ना आणि कढाईमध्ये कसं तेल असतं, त्यामुळे ते जरा उडलं जातं आहे. हे फ्लावर बटाटा ना सुकून घेतला ना कपड्याने, म्हणजे स्वच्छ धुतल्यानंतर असं तेल वगैरे उडत नाही. झाकण ठेवायचं, नरम सॉफ्ट होईपर्यंत आपण एक कूट करून घेऊया. इकडे मी 2 अद्रकचे तुकडे घेतलेत, हे आपण उखळमध्ये टाकून घेते. खूप छान भाजी, सिंपल भाजी, चव खूप भारी लागते या भाजीला, कारण फ्लावर हा एक छान चवीचा फळभाजी आहे. लसूण अद्रक टाकले, थोडीशी कोथिंबीर टाकते. हे बघा, आता मी खडे मसाले वापरत नाही, कारण मी जे गरम मसाला वापरते ना, तो खड्या मसाल्याचा एक स्पेशल पावडर आहे, म्हणजे खडे मसाले नाही वापरलं तरी हरकत नाही. आता हे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा कूट करून घेते. तुम्ही इकडे थोडेसे धने जिरे टाकू शकता. हे बघा, अद्रक लसूणचा कूट तयार झालेला आहे आणि फ्लावर बटाटासुद्धा मस्त फ्राय करून घेतलेला आहे, मी साईडला काढून ठेवलं आहे. आणि इकडं कांदा टमाटर परतून घ्यायचं तेलामध्ये. हे बघा, छानपैकी आता हे कांदा टमाटर तेलामध्ये परतून घेऊया. फ्लावर आणि बटाटा जे आपण हळद मिठामध्ये मी फ्राय करून घेतले ना, ते साईडला काढून ठेवलेलं आहे. चांगलं फ्राय झालेलं आहे, नरम सॉफ्ट झाले. फक्त ते कॅमेऱ्यामध्ये मी काढता वेळेस जरा शूट झालं नाही, काढून ठेवलेलं आहे. आता हे कांदा टमाटर परतून घेतलं थोडंसं, की याच्यामध्ये आपण लसूण अद्रक आणि कोथिंबीरचा जो कूट केला ना, तो टाकायचा. हे बघा, लसूण अद्रक कोथिंबीरचा कूट टाकायचा. मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही याला थोडंसं फिरून घेऊ शकता किंवा मग असं उखळमध्ये करू शकता. मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित एकजीव करायचं.
5-7 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात, अद्रकचे 2 मोठे तुकडे टाकलेत. त्यामुळं भाजीला ना चव मात्र इतकी भारी येणार आहे ना. अगदी सिंपल भाजी पण खायला इतकी छान लागते ना. आता हे थोडंसं कांदा, टमाटर, अद्रक, लसूण, कोथिंबीरची जी पेस्ट टाकली आपण, कूट टाकल्या, त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. आणि मग हे थोडंसं परतून झालं की मग थोडे बेसिक मसाले टाकायचे. बस सिंपल भाजी आहे, काही झंझट नाही. हे बघा थोडंसं याला तेल सुटलं की आपण याच्यामध्ये बेसिक मसाले टाकायचे. तर इकडे मी लाल तिखट टाकते, छोटे चमचे आहेत ते 2-2.25 चमचे टाकते. तुम्ही कमी तिखटसुद्धा इथे टाकू शकता. त्यानंतर थोडा गरम मसाला टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, थोडा धना पावडर टाकायचं. हे आपले रोजचे मसाले चवीनुसार टाकायचे, म्हणून मी ह्याचा काय अंदाजा सांगत नाही. चवीनुसार हे मसाले आपले बेसिक मसाले टाकून घ्यायचे. म्हणजे हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट. आता मीठ ना जरा मी शेवटला टाकते, मीठ सध्या टाकलं नाही. हे सगळे मसाले हे अद्रक लसूणचा कूट जो केला आहे कांदा टमाट्यासोबत छानपैकी एकजीव करून घ्यायचं. याच्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे याची कशी अशी थोडीशी ग्रेव्ही होती. मसाला न चिटकता फ्राय होतो. बघा आता आपला हा मसाला चांगला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. ह्याला थोडा वेळ देते. हे बघा आता मस्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करायचं. हे बघा कसं वरवर तेल आले बघा, दिसू शकते. हे असं तेल सुटेपर्यंत ह्या मसाल्याला फ्राय करायचं. म्हणजे जितका चांगला मसाला फ्राय करताना तितकी छान भाजीला चव येते. मसाल्याचा जो आरक उतरतो ना, फ्लेवर उतरतो ना, तो भाजीला खूप छान बसतो. त्यामुळं मसाला चांगला फ्राय करायचा तेल सुटेपर्यंत. आता हे सगळा चांगला मसाला परतून झाला आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला फ्राय केलेले फ्लावर आणि बटाटे टाकायचे. हे बघा मी साईडला काढून घेतले होते. फ्लावर आणि बटाटा मस्त नरम सॉफ्ट झालेला आहे. जास्त काही वेळ लागणार नाही भाजीला. त्यामुळं सुरुवातीला हे फ्लावर बटाटा फ्राय करून घ्यायचा. आणि मग हे सोबत आपले वाटाणे टाकायचे. हे वाटाणे मी थोडेसे गरम पाण्यामध्ये उकळून घेतले होते, म्हणजे नरम सॉफ्ट झालेत. म्हणून आता भाजीला काही वेळ लागणार नाही. किंवा तुम्ही फ्लावर, बटाटा आणि वाटाणे सोबत थोडेसे गरम पाण्यात उकळू पण शकतात. फ्राय करायची पण मग आवश्यकता लागणार नाही. आता हे सगळं बघा एकजीव झालेलं आहे. सुक्की भाजी करायची असेल तर अगदी थेंबभर पाणी टाकून वाफेवर भाजी सुक्की करा. उरल्या सुरलेला कच्चापणा निघून जाईल. चवीनुसार मीठ आता मी इथे टाकून घेतले. पण मला कसं थोडासा फ्लावर कच्चा वाटतोय, बटाटे थोडेसे नॉर्मल कच्चे वाटतात, त्यामुळं मी पाणी वापरते. आता याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकते. बस थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कसं फ्लावरचा बटाट्याचा कच्चापणा जो पण राहिला असेल तो निघून जाईल आणि भाजी आपली मस्त सुक्कीपट होईल. रसा हवा असेल तर मग असा रसा तुम्ही ठेवू शकता. पाणी टाकून अजून ॲड करून झाकण ठेवते. आणि आता एक उकळी चालू झालेली आहे, पाहू शकता. मस्तपैकी आपली ही खमंग टेस्टी अशी चवदार फ्लावर, वाटाणा आणि बटाट्याची भाजी छान अशी सुगंध पसरलेला आहे आणि खूप मस्त वाटते पाहता क्षणी. आता याला असं स्लो गॅसवर शिजून द्यायचं. बटाट्याचा फ्लावरचा कच्चापणा सगळा निघेपर्यंत. आणि आता पूर्णपणे भाजी झाल्यावर आपण याला चेक करूया. तर हे बघा आपली भाजी ही परफेक्ट तयार झालेली आहे. आता मी इकडे गॅस बंद करते आणि बघा जे पण रस्सा होता, पाणी होता, ते सगळं सुकून घेतले. कारण मला रश्श्याची भाजी नव्हती करायची, सुक्की करायची. थोडासा ओलसरपणा ठेवला, अगदी ड्राय नाही केली. तर ही भाजी पाहू शकता तुम्ही आपली फ्लावर, वाटाणा, बटाट्याची किती छान झाली आहे. थोडीशी थंड झाली आहे. हे बघा ही भाजी पाहता क्षणी कुणालाही खावीशी वाटेल इतकी छान दिसते. हे बघा गरमागरम मस्त टेस्टी फ्लावर, बटाटा आणि वाटाण्याची भाजी. वाटाण्याचा सीझन चालू आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण भाज्या करतो वाटाण्याचा. म्हणजे मसाला भात असो किंवा अशी फ्लावर वाटाणा, वाटाणा बटाटा ह्या भाज्या करून खायच्या. तर झाली का नाही मस्त परफेक्ट सिंपल अशी भाजी. चला आपण याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. तर ही फ्लावर, वाटाणा, बटाट्याची चवदार टेस्टी खमंग भाजी कुणालाही वाढलं पुरीसोबत तर इतके पोट भरून आणि मन तृप्त होऊन आवडीने खातील इतकी छान भाजी लागते. टिफिनला सुद्धा तुम्ही बनवू शकता. रात्रीची थोडीशी तयारी करून ठेवली ना, सकाळी झटकीपट ही भाजी तयार होती. आणि इकडे पाहू शकता किती सुंदर अशी ही फ्लावर, बटाटा, वाटाण्याची खमंग भाजी तयार झालेली आहे. फ्लावरला एक छान चव असते
आणि अद्रक लसूणचा इतका छान आपण फ्लेवर दिला ना याला, तर अप्रतिम याची चव लागते. गरमागरम जर पुऱ्या काढल्या ना त्यासोबत ना ह्या भाजीची ना चव अगदी वाढते अजून. तर तुम्ही नक्की करून बघा. सिंपल पद्धतीने दाखवली, काही वाटण नाही, कुटाणा नाही, तामझाम नाही, अगदी सिंपल पद्धतीने, पण खायला मात्र इतकी भारी लागते ना, खूपच छान भाजी बनते. तर मी आता पुऱ्याच काढणार आहे, अशी भाजी झालेली आहे छान. तुम्ही पण नक्की करून बघा. सिंपल पद्धतीची भाजी दाखवली आहे, पण खाता क्षणी तुम्हाला आवडेल एवढी तरी खात्री आहे. तुम्ही नक्की करून बघा. आणि कशी वाटली रेसिपी, आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा.